तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी असं वाटलं होतं की आज हॉटेलसारखं काहीतरी मस्त बेत बनवावा. तर आज मी बनवला आहे मस्त छान असा मसालेदार फ्लावर बटाटा. अगदी झटपट होणार आहे. जास्त वेळ तुम्हाला मसाले भाजत बसण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि फ्लावर बटाटा जास्त शिजवायची सुद्धा गरज पडणार नाही. तर चला मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला समोर स्क्रीनवर दिलेलंच आहे, तिथं तुम्ही बघू शकता. आता त्यासाठी बघा, मी अर्धा फ्लावर निसून घेतला आहे, एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून चिरून घेतला आहे आणि थोड्याशा 5 ते 6 फरसबीच्या शेंगासुद्धा घेतले. तर आता आपल्याला हलकंसर असं लो फ्लेमवर हे छान मस्त वाफेवर शिजवून घ्यायचे. अजिबात पाण्याचा वापर न करता. थोडंसं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे फ्लावर बटाटा लवकर शिजतो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आता झाकण ठेवून लो फ्लेवर हे एका साईडला शिजेपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला आपण बघूया. तर एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा बारीक चिरून घेतला आहे. त्याचा फक्त हलकासर असा कलर चेंज होईल इतपत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं. अगदी असा बघा ब्राऊन होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा. जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. कमीत कमी 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा बघा छान त्याचा कलर चेंज झाला आहे. यामध्ये मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा तसाच परतून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही. त्याचबरोबर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर टाकून फक्त अर्धा मिनिट परतवून घ्यायचं. थोड्याफार प्रमाणात भाजल्या गेलं की हे सगळे मसाले छान थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचा. आता फ्लावर बटाटासुद्धा आपला शिजून तयार आहे. आता मी थंड झालेला हा कच्चा मसाला छान मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे. भाजलेला कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड करून घ्या, नाहीतर मग काय होतं की मिक्सर चालू करता बरोबर ते उडायला सुरुवात होते. तसं न करता पूर्ण थंड करून घ्या. आता कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घेतले. तेल छान असं कडकडीत तापवायचं आहे. तेल कडकडीत तापल्यानंतरच मसाला तेलामध्ये सोडायचा आणि मस्त छान तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. मसाल्याला छान आता तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मसाला छान परतला गेला आहे. तर यामध्ये आपल्याला घरगुती मसाले ॲड करायचे. एक मोठा चमचा धणे पावडर घेतला आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी घरगुती मसाला, अर्धा चमचा काळा मसाला घेतला आहे. तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकतात. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकतात. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घेतली. सगळे मसाले छान आधीचा आपण कांदा लसूण मसाला जो दळून घेतला होता त्यामध्ये मिक्स करायचा आणि मस्त लो फ्लेमवर 1 मिनिटभर मसाले शिजवून घ्यायचे. तर थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. अगदी असं छान त्याला हळूहळू तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला छान मस्तपैकी शिजला आहे आणि स्मेल खूप छान येतो. अगदी असं वाटतं की आपण आता हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आता बघा छान मस्त मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे पूर्णपणे आपला मसाला छान तेलामध्ये परतला गेला आहे. तर यामध्ये शिजवून घेतलेला फ्लावर बटाटा टाकायचा आणि अर्धा मिनिटभर फक्त मसाल्यामध्ये याला परतवून घ्यायचा, म्हणजे प्रॉपर चव आपल्या फ्लावर आणि बटाट्याला येते आणि खूप मस्त लागते ही भाजी खाण्यासाठी. घाई गडबडीमध्ये किंवा सकाळच्या टिफिनसाठी जर तुम्ही बनवली ना अशा पद्धतीने तर खूपच छान. तर आता यामध्ये मी प्रमाणानुसार पाणी ॲड केलं आहे. एक अर्धा ग्लास पाणी मी अजून ॲड करणार आहे, कारण की अजून आपल्याला 5 मिनटं ही भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. की नाही पटकन झटपट होणारी सकाळच्या टिफिनसाठीची रेसिपी. तर आता यामध्ये मस्त छान अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि लो फ्लेमवर छान 5 मिनटं शिजवून घ्यायची. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही भाज्या बनवत असाल ना तर घरातले सगळेजण असे खूप आवडीने खातात. मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी अशा पद्धतीने बनवली तर सगळ्यांनीच आवडीने खाल्ली. तर चला मंडळी, आजची आपली मस्त चमचमीत हॉटेल स्टाईल फ्लावर बटाटा तयार आहे. रेसिपीनी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा.